आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मीरा, हे बघ, हे असं बसून चालणार नाहीये। चल, अथर्वाणी आईची समजूत घाल तू आधी। त्यांचा खूप मोठा गैरसमज झालाय तुझ्याबद्दल। चल उठ। मला आता कोणताच प्रयत्न करायचा नाही। मी हरले ग। वेदा आणि वेदाच्या बाबांना जवळ आणण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण माझ्याने काय ते होतच नाहीये। या उलट ना मीच खोटे ठरते। वेदाचे बाबा सुद्धा मलाच बोलले ग। मीरा, असं नाहीये हा। असा समज नको करून घेऊस। असा कसा समज नको करून घेऊ? वेदाचे बाबा जे बोलले ना ते माझ्या कानात अजूनही घुमतंय। नाही, त्यांनी दोष द्यावा मला, पण आपल्या मुलीच्या मनात काय घालमेल सुरू आहे हेही कळत नाहीये का त्यांना? कसं आहे ना की त्यांना वेदाबद्दल इतकंच वाटत असतं ना तर त्यांनी तुझा जीव घेतलाच नसता। मीरा, या पुढे एक शब्दही बोलू नकोस। तू माझ्या अथर्ववर खूप मोठा आरोप करतेयस। आणि काय ग, सत्य ऐकायचंय ना तुला? मग ऐक। मला अथर्वने नाही, मायाने मारलंय। त्या दिवशी माझं आणि अथर्वचं भांडण झालं होतं ग, पण ते खूप लुटूपुटूचं भांडण होतं, साधं भांडण होतं। पण त्यात चूक माझीच होती। मी माझ्या मरणाबद्दल बोलत होते म्हणून अथर्व चिडला। मी मरते असं म्हणाल्याने कोणी खरंच मरतं का? हे काही आपल्या हातात नसतं, कोणी कधीही मरेल। आणि तसे मी सवाष्ण मेले तर ते माझं भाग्यच असेल ना। अंबिका, का सारखी मरणाची भाषा करत असतेस तू? प्रेमाने चिडले होते ते, त्याच्या काळजीपोटी चिडले होते। वेड्यासारखी बडबडत होते ना म्हणून तुला माझी चूक कळली होती। पण अथर्व रागवले, त्यांचा राग घालवावा म्हणून मी मायाला फोन केला। मैत्रीण होती ना ती माझी। बरोबर, एक काम कर, काळजी करू नकोस। अर्ध्या तासानंतर आउट हाऊस मध्ये पोच आणि अथर्वला कॉल करून तिकडे बोलवून घे। ती म्हणाली तसं मी आउट हाऊसला पण गेले। छान सजवलं होतं सगळं, केक होता, बलून, डेकोरेशन केलं होतं सगळं। मी खूप खुश होते अगं। आणि मग अचानक कोणीतरी माझ्या डोक्यात प्रहार केला। माझं तोल केला आणि मी कोसळले खाली। आणि जेव्हा बघितलं तेव्हा माझ्यावर हल्ला करणारी मायाच होती। मी बेशुद्ध पडले आणि जेव्हा शुद्ध आली तेव्हा सगळीकडे आग लागली होती। मीरा, अथर्व जीवाचं रान करून मला वाचवू शकले असते, पण कदाचित ते गांगरले अगं, जागच्या जागी थिजले। खरं तर मी गेल्यानंतर वेदाच अथर्वच्या सगळ्यात जवळची होती। आई गेल्यानंतर आपल्या बाबाला जवळ करायचं सोडून ती लांब गेली त्यांच्यापासून आणि अथर्व एकटे पडले। तर वेदा लहान आहे, सगळे तिची काळजी घेत होते। अथर्वचं स्वतःच्या बायकोला जिवंत जळताना पाहिले त्यांनी।
त्याचीच मुलगी त्यांना गुन्हेगार समजते, तेव्हा त्या बापाची काय अवस्था होत असेल याचा विचार केलायस कधी? सांग ना, केलायस विचार कधी? मला अथर्वने नाही, मला अथर्वने नाही, अथर्वने नाही, मायाने मारलंय, मायाने मारलंय, मायाने मारलंय, मला अथर्वने नाही, मला अथर्वने नाही, अथर्वने मायाने मारलंय, मायाने मारलंय, मायाने मारलंय. मीरा, कशी आहेस? मीरा, काय करून घेतलं स्वतःच? डोळे बघ किती सुजलेत, चेहरा पण एवढासा झालाय. गुड. अशीच रडण्याची आणि हरण्याची प्रॅक्टिस ठेवत जा, कारण आज जे मंदिरात घडलं ते तुझ्यासोबत रोज घडणार आहे. तुला कळणार पण नाही मीरा. अशीच एक एक ठिणगी मी रोज टाकत जाईन आणि अथर्व आणि वेदाला कायमचं वेगळं करेन, आणि या सगळ्याचा दोष तुझ्यावर टाकेन. आणि मग लवकरच सगळेजण मिळून तुला या घराबाहेर काढतील, आणि मग राज्य असेल फक्त माझं. मी असेन या रामपुरे घराण्याची सून आणि अथर्वची बायको. गुड लक. माया, काळजी करू नकोस का? मी तुला मारणार नाही. आत्तापर्यंत ना मला तुझा राग यायचा, पण आत्ता मला तुझी कीव येते. बायको होण्याची स्वप्न बघणाऱ्या मुलीला साधं चांगली मैत्रीण होता आलं नाही. स्वतःच्याच मैत्रिणीला मारण्या इतकी मजल केली तुझी. तू काय कोणाला आपल्याचं करणार ग? पण माया, एक गोष्ट ना लक्षात ठेव, जेव्हा मरशील ना तेव्हा तुझ्या मागे रडणारा सुद्धा कोणी नसेल. आणि लवकरच ना तू या घरात एकटी पडणार आहेस. तुला जपणार